नमस्ते. आज आपण उदाहरणं सोडवूया. साधारणपणे बोर्डाला येऊन गेलेली उदाहरणं ती जी सोडवताना तुम्हाला काहीच करायचं नाही. पहा, एकदम सोप्या पद्धतीने गणित सुटत आहेत. फक्त नीट शांत डोक्यानं गणित वाचा, अभ्यासा आणि सोडवा. त्यांनी असं सांगितलं की 11 मीटर आणि 19 मीटरचे दोन खांबे एकमेकापासून ते 15 मीटर अंतरावर लावलेले आहेत आणि त्यांच्या वरच्या दोन टोकांना तारा जोडलेल्या आहेत. तर त्याची लांबी किती? म्हणजे कळवा म्हणून उदाहरण समजून सांगते, सोडवायचंच नाही खरं, पण आता एक उदाहरण आहे म्हणून समजावून देते. पहा, हे 15 मीटर जमिनीवरचं अंतर, 11 मीटरचा हा खांब आणि हा खांब आहे 19 मीटरचा. तारा अशी लावलेली पहा या दोन टोकांना वरच्या, आणि मला हिची लांबी काढायची AB बरोबर किती. तर मी असं जर जोडून याला खांबाला, तर तुमच्या ध्यानात येईल अख्खा खांब 19 लांबीचा होता. त्यातून जर 11 मीटर गेले तर खाली किती उरतील? 8. इथं 11 आयताच्या समभुजा 1 रुपया नियमानं, आणि इथं आयताच्या समोरील बाजू 1 रुपया नियमानं येईल 15. आता नीट लक्ष द्या. त्रिकोण पाहिले बरोबर डोक्यात लाईट लागते की नाही? पहा, त्याची एक बाजू 15 आहे, दुसरी बाजू 8 आहे. कालच प्रमेय झाले आपलं, हे दुसऱ्या वर्षी आलेलं गणित आहे. एक बाजू 15 असेल, दुसरी 8 असेल, तर कर्ण 17 असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इथं 17 पर्याय कुठे पाहिल मी आणि लगेच खून करेल. अर्ध्या सेकंदाचं गणित आहे. पहा, काही सोडवायचं नाही, मांडायचं नाही, काही नाही, काही नाही. 17, 15, 8 या प्रमाणाला किती महत्व आहे समजावून घ्या. साधारणपणे ही गणित आता परीक्षांना येऊन गेलेली आहेत. म्हणजे ही गणित काय मी तयार केलेली नाही, ही गणित भूतकाळात आता अगदी 2-3 वर्षापूर्वीच्या परीक्षा आहेत त्यांची गणित आहेत. ही 2023-24चं गणित पाहिजे, जे सोडवायचं पण नव्हतं. फक्त तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की जमिनीवर खांब रोवले तर दोन खांबातल्या मधलं अंतर 15 आहे आणि खांबाची उंची एकाची 11 आणि एकाची 19 आहे. तर आपण टोकाचं अंतर तारेचं काढताना फक्त खाली एक आयत तयार करून घ्यायचा, जो 15/11चा असेल. म्हणजे जो वरती काटकोन त्रिकोण तुमचा राहील, इथं जो काटकोन त्रिकोण तयार होईल, या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 15, एक बाजू 8 आहे. अर्थात कर्णाची लांबी 17 असेल, हे कळावं. आणि एकदम एका क्षणात तुम्हाला ते उत्तर क्लिक होतं, लिहिता पण येतं आणि आउट ऑफ मार्क पण मिळतात. अशी गणित येणार आहेत परीक्षेला, आता पण ध्यानात ठेवा. दुसरं उदाहरण पहा. हे उदाहरण वाचलं ना, तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज येते का, छेद समान म्हणजे काय कळतंय का, याच्यावर आधारित हे उदाहरण पहा. हे उदाहरण सोडवून दाखवते मी, खरं तर सोडवायचंच नाही. तुम्हाला इथं वाचलं की लगेच कळेल. 6 चोक 24 होतात आणि इथं 12 आलेत, म्हणजे निम्म करायचे, निम्म उत्तर करायचे. 2 ने भागलेले 12 आले, म्हणजे 5 चोक किती होतील? 20 M, आणि हे 18 M. 20 आणि 18 किती होतील? 38 M. 38च्या निम्म म्हणजे 19 येणार आहे, म्हणजे M ची व्हॅल्यू 1 येणार आहे. पण नसेल कळत तर आपण एकदा सोडवूया गणित. अधिक 3M गुणिले 6 भागिले 6 गुणिले 4 होईल. तुमचं उत्तर येईल, यांचा गुणाकार केला तर 5 चोक 20 M, 18 M भागिले 6 चोक 24, म्हणजे 38 M भागिले 24 येईल. 2 ने भागलं दोघांना पण, 2 भागिले 2 ने केलं तर उत्तर येईल 19 M भागिले 12. जर 19 M भागिले 12 म्हणजे 19 भागिले 12 असतील तर हे सगळे जातील आणि M ची व्हॅल्यू तुमची 1 उरेल. हे सोडवायचं नाही, गणित फक्त समजून घ्यायचं गणित आहे. तुम्हाला कळावं कसं आलंय म्हणून मी सोडून दिले. परीक्षेला मी असं सोडवत बसणार नाहीये. मी फक्त विचार करेल छेद किती आहे? 12, आणि अंशात M आहे ना, छेदात नाही. मग छेदाने छेदाला गुणल्यावर 6 चोक 24 होतात, 2 ने भागायचे. मग याला गुणल्यावर 20 आणि याला गुणल्यावर 18, म्हणजे 38च्या निम्मे 19. मग तर याला 2 ने भागलं तरी 19च उत्तर येतं. याचा अर्थ इथं काहीच उरणार नाही M म्हणून, म्हणजेच M ची व्हॅल्यू किती असेल? 1 असेल. इथं मी 1 ला बरोबर चिन्ह करणार आहे. आणखी एक गणित खाली पहा, तिसरं लिहिलेलं मी. असंच सोपं गणित आहे. यांना सोडवताना असं सोडवायला शिका, 0.02 आणि 0.002, म्हणजे माझं उत्तर येणार आहे 0.222. आणि मला त्याचा वर्ग करायचा आहे. तोंडी गणित आहे हे, तरी पण एकदा आपण चर्चा करूया. याला मी दशांश चिन्हात मांडलं तर 222 भागिले 1000 कंसाचा वर्ग येईल. 1000चा वर्ग केल्यावर 6 घरं येतील. 5 सगळे गणित वाचा तुम्ही. 2 4 6 2 4 6 2 4 6 आणि 2 4 6 6 घरं आहेत.
म्हणजे 1000चा प्रश्न मिटला. फक्त अंकाचा प्रश्न राहील. 221ला 221ने गुणल्यावर फक्त बेदुने 4 बेदुने 4 बेदुने 4 परत 4 4 4 आणि 2 फुल्या मारून 4 4 4 येईल. मला कळाले की एकक स्थानी 4 अंक पाहिजे. याच्या नाहीये, याच्या नाहीये, याच्या नाहीये, हेच उत्तर असेल माझं. गणित सोडून पहा तुम्ही, तुमच्या ध्यानात येईल लगेच. तुमचं उत्तर येईल 4. एकक स्थानचा 4 आणि फुल्या म्हणजे 4, 4 आणि 4 येईल 8, 4 त्रिक 12, हात चाले 1, 8 आणि 1 9 आणि 4. आता किती शून्य द्यायचे? 6. 1 2 3 4 5च झाले, म्हणून एक 0 देईल आणि 6 करेल मी. हा पर्याय तुमचा इथे दिलेला आहे, जो बरोबर आहे. पहा, एकदम सोपं गणित आहे. काहीही करायची गरज नाही तुम्हाला इथं, काहीच करायची गरज नाही. बघा, तोंडी गणित आहे. म्हणजे 222चा वर्ग हा 4,49,284 येतो. पण त्याला 1000ने भागले आणि 1000चा वर्ग केला की 6 घरं सोडावे लागतील. मी 5च घरं होते म्हणून एक 0 लावून जोडला, तर माझा पर्याय 3 बरोबर असेल. एकदम सोपे गणित आहे.